झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. राजकारण मोठं विचित्र असतं. तुमच्या सोबत आहेत म्हणजे ते तुमचे आहेत असं होत नाही. आणि सत्तेचं केंद्र, खरं केंद्र कुठे आहे ते सतत दाखवून देणं गरजेचं असतं. खरं तर तुम्ही त्यांचे सहकारी असता. तुमच्या विरोधात विरोधक रान पेटवत असताना त्यांनी तुमच्या मागे उभं राहणं गरजेचं असतं. मात्र राजकारण असं 1+1=2 सारखं नसतं. बुद्धिबळाच्या सोंगट्यांचे नियम इथे लागू होत नाही. म्हणजे घोड्याची 2.5 घरांची चाल, उंट तिरका जाणार, हत्ती सरळ जाणार आणि तो मुळात समोरच्या विरोधात जाणार, स्वतःच्याच खेम्यामध्ये घुसणार नाही. तशाच प्रकारे इथं राजा सैन्याचा प्रमुख असूनही एकाच घराचा बंदी राहू शकतो आणि कधी कधी तर युद्धाऐवजी सरळ समर्पण करून बिनरक्ताचं युद्धही संपू शकतं. आता हे माझं बोलणं तुमच्या कदाचित नीट लक्षात आलं नसेल, किचकट वाटलं असेल तर थोडं नीट स्पष्ट करून सांगतो. विषय चाललाय शिवसेनेचे पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदेंचा. शिवसेनेसारख्या एका प्रबळ प्रादेशिक पक्षाचे ते प्रमुख आहेत. ठाण्यासारख्या जिल्ह्यात त्यांचा वर्चस्व आहे. त्यांना मोठा जनाधारही आहे. सध्याच्या महायुती सरकारात त्यांचा पक्ष सामील असून अनेक महत्त्वाची खाती त्यांच्या पक्षाकडे. माजी मुख्यमंत्री राहिलेले शिंदे हे तसे फायटर वृत्तीचे शिवसैनिक आहेत. मात्र त्यांची गाठ पडली आहे किंवा गाठ आहे म्हणा ती भाजपशी, आणि त्यातही आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. यातूनच शिंदेंचा अवघडलेपणा किंवा धुसफूस अनेकदा दिसत असते, जशी ती आताही दिसून आली आहे. त्याचं झालंय असं की शिंदे दिल्लीला जाऊन आलेत. तिथं त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. चर्चा अशी आहे की त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांचीही भेट घेतली. शिंदेंनी दिल्लीला जाणं ही काही बातमी नाहीये. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणं ही सुद्धा बातमी नाहीये. बातमी ही आहे की राज्यात अधिवेशन सुरू असताना आणि महत्वाची विधेयकं मांडली जात असताना संजय गायकवाडांसारख्या त्यांचे आमदार जाहीर वर्तन चर्चेचा विषय ठरलेला असताना त्यांनी दिल्लीला जाणं. आणि याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं म्हणणं मानायचं झाल्यास शिंदे दिल्लीला फडणवीसांची तक्रार करायला गेले होते. सरकारमधील दुय्यमत्व, आपल्या मंत्र्यांच्या आमदारांच्या विरोधातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाया हे त्यामागचं कारण असावं असा दावा आहे. दुसरीकडे भाजपच्या दृष्टिकोनातून पाहायचं तर आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंनी फार जोर लावू नये, निगोशिएट करण्याचा प्रयत्न करू नये, भाजपबरोबर आर्म ट्विस्टिंग म्हणजे स्वतःचं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी त्यांना मर्यादेत ठेवण्याकरता या टॅक्टिक्स आहे. त्यांच्या आमदार मंत्र्यांची एक समोर येणारी प्रकरणं हे तर षडयंत्र असावं अशी शंका खुद्द उद्धव ठाकरेंनीच व्यक्त केली आहे. आणि संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा मानायचा तर शिंदे आपला पक्ष भाजपात विलीन करून मुख्यमंत्री बनण्याचाही प्रयत्न करत होते. शिंदेंच्या भोवती बनलेलं हे संशयाचं धोकं आणि प्रश्नांच्या चक्रव्यूहावरच आहे आजचा झिरो अवर. नेहमीप्रमाणे पुढे जाण्यासाठी आजचा प्रश्न पाहूयात, ज्यासाठी तुम्हाला कौल द्यायचा आहे, तुमचं मत मांडायचं त्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला. आजचा प्रश्न पाहण्यासाठी आजचा प्रश्न आहे माझाचा: मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास तयार होते. संजय राऊत यांचा हा दावा आपल्याला पटतो का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत. आणि एबीपी माझाचं एक्सवरचं एबीपी माझा टीव्ही हे हँडल, फेसबुकवर एबीपी माझा, युट्यूबवर एबीपी माझा टीव्ही, इंस्टाग्रामवर एबीपी माझा टीव्ही या हँडलवर जाऊन तुम्हाला हा प्रश्न दिसेल. खाली पर्याय सुद्धा दिसतील. तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे, हवा तो पर्याय निवडायचा आहे आणि या पोलमध्ये भाग घ्यायचा आहे. परत एकदा प्रश्न: मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास तयार होते. संजय राऊतांचा हा दावा पटतो का? आता यानंतर शिंदेंच्या दिल्ली वारीवरून संजय राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले. मुख्यमंत्री पदासाठी शिंदे आपला पक्ष भाजपात विलीन करायला तयार होते असाही दावा राऊतांनी केला. तसंच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिंदेंनी शहांचे पाय धुतले असावेत, चंदन लावून पाय धुतले अशी उपरोधिक टीका देखील राऊतांनी केली. दावे गंभीर आहेत आणि म्हणणारे बोलणारे संजय राऊत आहेत. खासदार आहे दिल्लीमध्ये, त्यांचा राबता असतो. बघूयात काय म्हणतात संजय राऊत. मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली. याच्यावरती अमित शहानी विचारलं, फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या है? तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 100% दिल्लीला जाणारच होते. त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं. हे त्यांचं काय पाय धुण्याचं, फुलं, पूजा अर्चा. मी सांगतो
त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं. हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. आणि मग ते इतर नेत्यांना भेटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे. आता विषय एकनाथ शिंदेंचा असेल तर विरोधक तुटून पडणार हे तर उघड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील काही तर्कवितर्क लढवले. पाहूयात काय म्हणतात रोहित पवार. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही नेत्यांवर आणि कदाचित त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा इन्कम टॅक्सली काही नोटिसेस पाठवलेल्या. कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे. तर संजय राऊतांचे किंवा विरोधकांचे दावे मंत्री उदय सामंत यांनी खोडून काढलेत. काय म्हणतात उदय सामंत पाहूया. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाणा प्रयत्न काही लोक जे करतायत त्यांना हे देखील मला सांगायचं आहे की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील असावी लागते, धमक देखील असावी लागते. नुसतं बोलून काय होत नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली 3 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचा डाव काही लोकांनी जो आखलेला आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे. आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर माध्यमांचं काम हे आहे. जर का विरोधक म्हणत असतील पाऊस पडत नाहीये, सत्ताधारी म्हणत असतील पाऊस पडतोय, तर मीडियाचं काम आहे खिडकी बाहेर झाकून हे प्रत्यक्ष बघणं की पाऊस पडतोय किंवा नाही. त्याच दृष्टीने जेव्हा आम्ही धांडोळा घेतला, लोकांशी बोललो, तज्ज्ञांशी बोललो, दिल्लीमध्ये जरा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, त्या ज्या शक्यता समोर आलेल्या त्या आपण पाहणार आहोत आमच्या मीडिया सेंटरवरती. काय झालं असावं, दिल्लीला का गेले शिंदे, चर्चा आणि शक्यता. शिंदेंचा दौरा सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी संबंधी असू शकतो. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावरील बदलासाठी अन्य राज्यप्रमुखांशी चर्चेसाठी हा दौरा असू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत चर्चेसाठी हा दौरा असू शकतो. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महायुतीला किती फटका बसू शकतो यावरही चर्चेकरता हा दौरा असू शकेल. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी मतांमध्ये किती आणि कुठे फरक पडू शकतो यावरही चर्चा असू शकते. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात खलबतही इथे झालेली असू शकतात. ठाकरे बंधू एकत्र झाल्यास अमराठी मतं महायुतीला एकगठ्ठा मिळण्यावर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर ठाकरे बंधूंचा सामना करण्यासाठी अन्य नेत्यांना सोबत घेतल्यास मराठी मतं विभाजन होऊ शकतं का त्याहीबद्दल चर्चा असू शकेल. दरम्यान सरकारमधील नेते मंत्र्यांची समोर येणारी प्रकरणं, सरकारची होणारी बदनामी हे सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातलं षडयंत्र असू शकतं अशी एक वेगळी शक्यता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. काय म्हणतात उद्धव ठाकरे. जानबूझकर ये सारी चीजें चल रही है, एक बड़ी साजिश है, इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है. क्योंकि एहसन सिंह का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया, तो उनको तो बेरहमी से वो इंतजार कर रहे हैं. हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे. नाहीतर जे मी म्हटलं परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतंय. आणि यानंतर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी 0 आवर्सच्या नेहमीप्रमाणे आजच्या विषयावर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण घेणार आहोत. त्याआधी काही पाहूयात आणि त्यानंतर आपले पाहुणे आलेले आहेत चर्चेच्या आमच्या गेस्ट सेंटरला, त्यांच्याकडे जाऊयात. पण त्यापूर्वी मीडिया सेंटरला जाऊन आजच्या प्रतिक्रिया पाहूयात. बघूयात लोक काय म्हणतात. युट्यूबवरती आलेल्या प्रतिक्रिया. जागृती शिंदे लिहितात, पर्याय उरला नाही तर हेच करावे लागेल शिंदेना, पण भाजपनं शिंदेंना जवळ करण्याआधी 10 वेळा विचार करावा. आशिष मनोरे लिहितात, पक्ष विलिनीकरणाचं सांगू नाही शकत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सेनेचा वाईट काळ सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. तेजस सुरवसे लिहितात, संजय राऊत यांना काही काम राहिलेलं नाही असले विधानं करण्याशिवाय, उलट उबाठा गट तर मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला होता अशी आठवण तेजस यांनी करून दिली. सोपान सपकाळ लिहितात, म्हणूनच शिंदे जय गुजरात म्हणतात. ऋषी दातार लिहितात, आता काय वेगळं आहे, शिंदेंचा पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यासारखाच आहे. संजय परदेशी लिहितात, काही सांगता येत नाही, ईडी सीबीआयच्या धाकानं भाजपमध्ये विलीन होऊ सुद्धा शकतात शिंदे.
विवेक शस्त्राकर लिहितात, थोडे दिवस थांबा, हेच होणार आहे. निखिल लिहितात, जर कोर्टाचे फासे पलटले असते तर नक्की शिंदे सेना भाजपात विलीन झाली असती. एक्सवर आलेली कमेंट. तर जयराज सिंह परिहार लिहितात, राजकारणात जर तरला महत्व नसतं, तिथे सत्तेला महत्व असतं. फेसबुकला आलेली आणखी एक कमेंट समीर क्षीरसागर लिहितात, काही दिवसांनी हीच गुरुदक्षिणा द्यावी लागणार आहे एकनाथांना. तर फेसबुकवर आलेली आणखी एक प्रतिक्रिया विवेक कुलकर्णी लिहितात, दुसऱ्या पक्षापेक्षा तुमच्या पक्षात काय करणार, देशाच्या विकासात काय भूमिका बजावणार ते बोला. तर या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. यानंतर आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला. आजचे पाहुणे आपल्यासोबत आलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि नेते. आपल्यासोबत आहेत अवधूत वाघ, भाजपचे नेते आणि प्रवक्ते. मनीषा म्हात्रे पण आपल्यासोबत आहेत, ज्या शिवसेनेच्या प्रवक्ते आहेत. आणि मी जेव्हा